नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का नेमकी आपल्या मार्केटमध्ये शुक्रवारच्या दिवशी जो आपल्याला फॉल बघायला भेटलेला आहे, तो फॉल का बघायला भेटला? आणि त्यानंतर जो आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे का डाव जोन्स जो आहे, त्यामध्ये आपल्याला जवळ-जवळ 870 पॉइंटचा फॉल का बघायला भेटला? आणि 2 एप्रिल हा नेमकी काय मोठा प्रॉब्लेम आहे? तर 2 एप्रिलला काय होणार आहे? तेही आपण जाणून घेणार आहोत आणि त्याकरता हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊ हा डाव जोन्स जो आहे हा का पडलेला आहे. तर आता याच्यामागं आपल्याला एकंदरीत जाणून घ्यायची आहेत का बरीच अशी कारणं आहेत आणि त्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते आहे टॅरिफ. आता हे जे टॅरिफ आहे हे टॅरिफ वार हे डोनाल्ड ट्रम्पने हे स्वतःच्या हाताने हे त्याच्या आपल्या आपण म्हणूया का त्याच्या मानगुटीवरती भूत बसून घेतलेला आहे. आता या टॅरिफ वॉरचा जो काही इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट खास करून आपल्याला डाव जोन्स वरतीच बघायला भेटतो. आणि जर हा गेल्या 3 महिन्याचा जर आपण चार्ट डाव जोन्सचा जर बघितला, तर तो एकंदरीत आपल्याला असा बघायला भेटतोय का हे डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस हे बसले सत्तेवरती, गादीवरती बसले आणि त्यानंतर आपल्याला जवळ 10% ची तेजी मार्केटमध्ये बघायला भेटली. पण तिथून परत आपल्याला तेवढाच फॉल हा त्या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. आणि याचं कारण असं आहे का मार्केट हे टॅरिफला वैतागलेलं आहे. कारण काय होतंय का ह्या टॅरिफमुळे महागाई वाढते. कारण महागाई वाढणार आहे आणि महागाई जर वाढली तर फेड जे आहे ते फेड व्याजदर कमी करणार नाही. फेड व्याजदर कमी करणार नाही. तर हा एक मोठा कन्सर्न मार्केटसाठी असू शकतो आणि हा एक मोठा सेटबॅक मार्केटसाठी असू शकतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक आणि त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी बरेचसे असे जे आपण म्हणूया डाटा जे आहेत, ते डाटा मार्केटमध्ये आले आणि ते असे बरेचसे डाटा मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉल बघायला भेटलेला होता. तर आता इथे जर आपण बघितलं तर काय-काय झालेलं ते आपण एकदा जाणून घेऊ आणि मग आपण आपल्या मार्केटकडे येऊया. आता हा डाव जोन्समध्ये जवळ 2% करेक्शन बघायला भेटलेलं आहे. त्यानंतर यूएस 500 नावाचा इंडेक्स आहे, तोही अमेरिकेचाच आहे. त्यामध्ये जवळ 2.5% करेक्शन बघायला भेटलंय. त्यानंतर जो नॅसडॅक आहे, त्यामध्ये तर 2.5% करेक्शन त्या ठिकाणी नॅसडॅकमध्ये बघायला भेटलेलं आहे आणि विक्स त्यांचा जवळ-जवळ 16% विक्स वाढलेला आहे. आणि नंतर जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का बॉन्ड यील्ड. तर या बॉन्ड यील्डमध्ये अमेरिकेतल्या जवळ-जवळ 2.5% पासून तर 2.5-3% पर्यंत करेक्शन झालेलं आहे आणि ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि कमोडिटीचा जर आपण विचार केला तर सोनं जे आहे, सोनं हे लाईफ टाईम हायवरती गेलेलं आहे. $3,126 वरती सोन्याचा भाव गेलेला आहे. म्हणजेच आता जर आपल्या मार्केटमध्ये बघितलं तर ₹92,000 तोळा हे सोनं झालेलं आहे. मी 6 महिन्यापूर्वी व्हिडिओ केला होता. त्यावेळेस सोनं ₹62,000 होतं आणि त्यावेळेस आपण प्रेडिक्शन केलं होतं का सोनं हे ₹1,00,000 होणार आहे. आणि आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रूड ऑइल जे आहे तेही अजूनही खाली आहे. ते आपल्यासाठी चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि डॉलर इंडेक्स सुद्धा खाली आहे. ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण आता इथे आपण जाणून घेणार आहोत का नेमकी आपल्या मार्केटमध्ये काय बघायला भेटलेलं आहे. तर जे गेले 8 दिवस आपण बघतोय, आपल्याकडे एफ-आय-आय हे बाय करत होते. पण आता हेच आपले जे काही एफ-आय-आय आहेत, ते आता सेल करत आहेत. आता त्यांनी जरा थोडासा मोर्चा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सेलिंगकडे वळवलेला आहे आणि त्याचं कारणही असंच आहे. कारण असं आहे का 2 एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ जे आहेत, हे टॅरिफ बाकीच्या देशांवरती आपण त्याला काय म्हणतो टिट फॉर टॅट टॅरिफ किंवा जबाबी टॅरिफ आणि म्हणजेच जर भारताने अमेरिकेतल्या एखाद्या वस्तूवरती 10% टॅक्स लावला, तर मग अमेरिका ही त्याच प्रकारच्या वस्तूवरती त्यांच्या देशामध्ये 10% टॅक्स लावणार. आपण याला म्हणतो जबाबी टॅरिफ. तर हा टॅरिफ हा 2 तारखेला डिक्लेअर होणार आहे आणि त्यामध्ये मग भारतातल्या कोणत्या वस्तूंवरती, कोणत्या सेक्टरमध्ये काय-काय टॅरिफ बसतो, त्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील आणि त्याहीमुळे आपल्याला गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटले गुंतवणूकदार आणि मग त्याचा परिपाक असा झालेला आहे का आपल्याकडं हा निफ्टी आपला शुक्रवारी 72 पॉइंट पडलेला. सेन्सेक्समध्ये जवळ-जवळ आपल्याला 200 पॉइंटचं करेक्शन बघायला भेटलं. बँक निफ्टी फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला भेटला. पण
इथे आपल्याला FISने 4,352 करोड रुपयाची कॅशमध्ये सेलिंग केली, 3,116 करोड रुपयाची इंडेक्स फ्युचरमध्ये सेलिंग केली आणि 2,337 करोड रुपयाची स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग केली. म्हणजे हा जो आकडा आपण बघितला तर तो जवळजवळ आकडा येतोय हा 4 आणि 3 7 आणि 2 9 9,500 9,500 करोड रुपयाचा हा आकडा हा सेलिंगचा आहे. पण DISने 7,646 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. तर हे असे आकडे आलेले आहेत. मग आता एकंदरीत साहजिकच असं आपल्याला वाटू शकतं की आता आपल्या मार्केटमध्ये FIने सेलिंग चालू केली आहे काय? तर आता याचं उत्तर जे आहे ते आपल्याला आणखीन जर 1-2 दिवस जर सेलिंग दिसली तर मग आपण असं म्हणू शकतो की आपल्या मार्केटमध्ये FIने परत सेलिंग चालू केली आहे. पण आता सध्या तरी आपण असं म्हणू शकत नाही, कारण हे जे काही आकडे आपण बघतोय तर हे आकडे जे आपल्याला बघायला भेटतात तर गेल्या दिवसापासून चांगले आकडे खरेदीचे बघायला भेटत होते. पण हा जो आकडा आहे हा एकतर आपल्याकडे मोठा विकेंड होता, त्या विकेंडचाही परिणाम असू शकतो. त्यानंतर 2 एप्रिलचं प्रेशर आहे ते असू शकतं. म्हणून आपल्याला आणखी 1 दिवस थांबावं लागेल आणि आणखी 1 दिवसानंतर आपण त्याचा विचार करू शकतो का हे नेमके आता FIची जी सेलिंग आहे ती खरंच चालू झालेली आहे का नाही झाली. म्हणून आपल्याला त्याकरता 1 दिवस वाट बघायची आहे. आणि त्यापुढे मग आता नेमकी आणखीन काय होणार आहे आणि कोणकोणत्या सेक्टरवरती त्याचा परिणाम होणार आहे. आता जो आपला जबाबी टॅरिफ येणार आहे किंवा आपण त्याला म्हणतो का जो आता अ, जो टॅरिफचा रेट असणार आहे तो आता कोणत्यावरती किती असणार आहे अजून त्याचं काही डिक्लेरेशन झालेलं नाहीये. पण मग तो आल्यानंतरच आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण आता आणखीन एक गोष्ट आपल्याकडे झालेली आहे आणि ती गोष्ट आपल्या प्रकर्षाने जाणून घ्यायची ती काय आहे का आपल्याकडे NSE आहे आणि त्यानंतर BSE आहे. तर ह्या दोघांची सध्या एक्सपायरी आपण बघितली असेल तर याची एक्सपायरी आपल्याला थर्सडे म्हणजे गुरुवारी आहे आणि याची एक्सपायरी आपल्याला मंगळवारी आहे. पण आता NSEने काय ठरवलं होतं का आम्हाला एक्सपायरी याची मंडेला करायची आहे, सोमवारी एक्सपायरी करायची आहे. सोमवारी जर एक्सपायरी केली असती तर त्याचा तोटा हा सरळ सरळ BSEला बसलेला असता बसला असता. पण आता झालं काय का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सेबीने त्यामध्ये जरा थोडंसं इन्व्हॉल्वमेंट केली आहे आणि मग आता सेबीनं काय केलेलं आहे तर ह्या आपल्या NSEच्या फसल्यावरती रोख लावलेली आहे आणि मग यांना सांगितलेलं आहे तर तुम्ही एक तर मंगळवार घ्या, पण मंगळवार ते घेणार नाही कारण मंगळवारच्या दिवशी BSEची एक्सपायरी आहे किंवा मग जो तुमचा गुरुवार आहे तो तुमचा गुरुवार तसाच ठेवा. मग आता असं तरी वाटतंय का हा गुरुवारच राहू शकतो. पण या सगळ्या प्रकरणावरती जे उत्तर आहे ते उत्तर सेबीने 17 एप्रिल पर्यंत मागवलेलं आहे. तुम्हाला कुठला वार ठेवायचा आहे आणि त्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते उत्तर हे 17 तारखेपर्यंत सेबीने मागवलेलं आहे. पण मग प्रश्न असा पडतो का हे आपल्याला NSEला आणि BSEला हे करण्याची गरज काय? तर काय आहे का प्रत्येकाला त्याचं एक्सचेंजचा टर्नओव्हर वाढवायचा आहे, प्रत्येकाला प्रॉफिट वाढवायचा आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या बँकेचा बॅलन्स वाढवायचा आहे. म्हणून करताना हा सगळा अट्टहास आहे. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जी आपली काय एक्सपायरी आहे ती एक्सपायरी आता सोमवारी नसून गुरुवारीच असणार आहे आणि हे थोडंसं आपण आपल्या ठिकाणी थोडंसं मेन आपण काय म्हणू त्याला मॉडिफिकेशन करून घ्या. ओके. पण मग आता आणखीन आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का नेमकी आपल्याला निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. आपण जरा ती ही गोष्ट थोडी पटकन जाणून घेऊया. आता निफ्टी 50 इंडेक्स जर आपण बघितला असेल तर इथे निफ्टी 50 मध्ये काय बघायला भेटते थोडं बॉलिंजर बँडचा आपण ठीक आहे. आता इथे या ठिकाणी आपण निफ्टी 50 जर बघितला तर इथे आपल्याला निफ्टी 50 मध्ये अजूनही आपला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड आपला पॉझिटिव्ह आहे. कुठल्याही प्रकारे ट्रेंड डॅमेज झालेला नाहीये आणि जोपर्यंत आपण 23,300च्या खाली जात नाही तोपर्यंत आपला निफ्टीमध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आपला पॉझिटिव्ह राहू शकतो. आता हे 23,300 मी का म्हणतोय तर त्याकरता आपण थोडासा 15 मिनिटाचा चार्ट लावूया. हा चार्ट मी आपल्या समोर 15 मिनिटाचा ठेवलेला आहे आणि हा 15 मिनिटाचा जर चार्ट आपण बघितला त्या 15 मिनिटाच्या चार्ट नुसार आपण ह्या ठिकाणी एक जो सपोर्ट आपल्याला बघायला भेटतोय तो सपोर्ट लेवल आहे तो आपण बघूया. तर हा इथे अराउंड आपल्याला ह्या ठिकाणी जो सपोर्ट दिसतोय
तर हा येतोय आपल्याला अराउंड 23,300च्या आसपासचा सपोर्ट आहे. आणि जोपर्यंत आपण 23,300च्या वरती आहोत तोपर्यंत आपला जो मार्केटचा ट्रेंड आहे तो असा वरती जाण्याचा असेल. पण हा जर तोडला तर मग आपण मे बी खाली 23,000 आणि त्यानंतर मग 22,800 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. पण आता काहींच्या मनामध्ये प्रश्न असा आहे, मला बरेच जणांनी कॉमेंट्स केले आहे का मार्केट आपलं मंगळवारच्या दिवशी गॅप डाऊन ओपन होऊ शकतं का? कारण जो डाव जोन्स आहे तो जवळजवळ 800 पॉईंट खाली आहे. मग आपलं मार्केट गॅप डाऊन ओपन होईल का? तर आपल्या मनातून ती एकदा आपण तो संभ्रम काढा. कारण आता हे जे क्लोजिंग आहे शुक्रवारचं क्लोजिंग आहे. सोमवारी आपलं मार्केट बंद आहे आणि आता आपल्याला याचा सोमवारी जर आपण चालू असतो तर आपल्याला याचा इफेक्ट झाला असता. पण आपण मंगळवारी आपलं मार्केट चालू असणार आहे. म्हणून सोमवारच्या क्लोजिंगचा आपल्याला इफेक्ट आपल्या मार्केटवरती बघायला भेटेल. आपल्याला याचा काही जास्त इफेक्ट मार्केटवरती जाणवणार नाहीये. आणि म्हणून आता इथे जर आपण बघतोय की या ठिकाणी आपल्याला हा निफ्टीमध्ये 23,800 हा मोठा रेजिस्टंट आहे. जोपर्यंत आपण याच्यावरती जात नाही तोपर्यंत मोठी तेजी नाही. आणि 23,300 हा आपला सपोर्टचं काम करणार आहे. जोपर्यंत आपण याच्या खाली जात नाही तोपर्यंत खाली नाही, जोपर्यंत याच्या वरती जात नाही तोपर्यंत वरती नाही, तोपर्यंत आपण ह्या एका नॅरो रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन निफ्टीमध्ये बघायला भेटेल. थोडंसं पुढे जाऊन आपण बघूया का बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय बघायला भेटते. ठीक आहे. बँक निफ्टीचा चार्ट आपण मी जरा थोडा आपल्या समोर आणतो. बँक निफ्टीचा चार्ट मी आपल्या समोर आणलेला आहे आणि बँक निफ्टीवरती आपण बघतोय का आपल्याला बँक निफ्टीला इथे जो का फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे त्यानुसार मला असं बघायला भेटतं इथे 50,800 चा चांगला सपोर्ट आपल्याला या ठिकाणी आहे. जोपर्यंत आपण याच्या खाली जात नाही, ओके, जोपर्यंत आपण याच्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन बघायला भेटणार नाही. आणि मग आपल्याला सगळ्यात महत्वाची लेवल आहे बँक निफ्टीमध्ये तेजी कधी येईल, म्हणजे वरची जी अपमूव कधी येईल, तर ती अपमूव आहे आपल्याला जी अराउंड लेवल आहे 52,000ची. आपण जर 52,000च्या वरती जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला भेटू शकते. मग आता ही जी काय आपली रेंज असणार आहे ही आहे वरती 52,000 आणि लोअर साईडला 50,800. ह्या आपल्याला नॅरो रेंजमध्ये बँक निफ्टी आपल्याला काम करताना दिसेल. मग आता बाकी आपल्याला मंगळवारी काय होईल ते आता सांगायचं नाहीये. ते आपल्याला सोमवारची जी काही क्लोजिंग होईल डाव जोन्सची त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी सगळ्या बघायच्या आहेत. ओके. आणि तेव्हा मग आजच्या भागात आपण जाणून घेतलेलं आहे का पहिली गोष्ट म्हणजे का 2 एप्रिलला काय होणार आहे. 2 एप्रिलचा जो इफेक्ट आहे तो मार्केटवरती काय होणार आहे. डाव जोन्स 800 पॉईंट पडला त्याचा इफेक्ट आपल्याला मंगळवारी होईल का तर नाही. सोमवारच्या दिवशी जी काही क्लोजिंग होईल त्याचा इफेक्ट होईल आणि सेबीने आपल्याकडे एनएसई नियमात जे काही बदल केलेले आहेत आणि त्याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे आणि आपल्याकडे एफआयची सेलिंग चालू झालेली आहे का आणि त्याविषयी सुद्धा माहिती आपण आजच्या भागात घेतलेली आहे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपल्याला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. आणि तेव्हा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यानुसार आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जर माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.